महिलांनो, एक स्त्री काय करू शकते? ती भरपूर काही करू शकते. म्हणजे ती घर सांभाळू शकते, आपल्या फॅमिलीला सांभाळू शकते, त्यासोबत ती एक बिझनेस सुद्धा सांभाळू शकते. आहे की नाही आश्चर्यचकित गोष्ट? असणारच, कारण महिला काही करण्यासाठी एकदम सशक्त असते. म्हणजे की ती एक चूल आणि मूल सुद्धा सांभाळत असते. आजचा व्हिडिओ तसाच काहीतरी असणार आहे. म्हणजे ती एक महिला गृहिणी आहे आणि ती सोबत दोन मुलांना सांभाळते. फॅमिली सोबत ती आपला एक बिझनेस सुद्धा स्टार्टअप करते. असंच काहीतरी आपण त्या ताईंसोबत बोलूया. त्या कुठून आल्या, त्यांचा जो बिझनेस स्टार्टअप होणार आहे तो कसा होणार आहे आणि त्यांनी कशी काय हिंमत केली बिझनेस स्टार्ट करण्याची. तर चला आपण ते कव्हर करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मॅम कशा आहात? छान आहे. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. प्रेरणा विक्रम वाघ. कुठून आले? मी राहायला तर मुंबईला आहे, पण खुद्द नाशिकची. नाशिकचे आहात. आणि नेमकं तुम्ही म्हणजे बिझनेस नाशिक मध्ये करणार आहात की मुंबईमध्ये? मुंबईमध्ये. अच्छा, तर नेमकं तुम्ही घरातून करता की दुकानातून. दुकानातून. आणि जेव्हा दुकान स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही काय करत होते? मी हाऊस वाईफ होते. अच्छा, हाऊसवाईफ होते. जेव्हा मी तुमच्यासोबत स्टार्टिंगला भेटले तेव्हा तुमच्यासोबत तुमचे 2 मुलं, परत तुमचे मिस्टर, परत घर, एवढं कसं काय सांभाळता तुम्ही? तसं बघायला गेलं तर माझे मिस्टर सर आहेत. हा, ते 12:30 वाजता फ्री होतात. हा, मग आम्ही ठरवलं का काहीतरी व्यवसाय करायचा. बिलकुल. तर मुंबईमध्ये खूप आहे, हा, पण मग आपल्याला असं काहीतरी वाटलं का मराठी माणसाने काहीतरी करायला पाहिजे. बिलकुल करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचार घेतला हा, आणि कपड्याचा बिझनेस इथं आलो. स्टार्ट केला. बिलकुल. आता बघा, भरपूर लोक बिझनेस करतात. भरपूर लोकांनी आता 99% महिला कपड्यांचाच बिझनेस करतात. मग तुम्हालाही का वाटलं की नेमकं कपड्याचाच बिझनेस करावा म्हणून? मला असं वाटलं कारण का मार्केटमध्ये खूप कपडे येतात, पण व्हरायटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. बिलकुल. पण मला असं वाटलं का इथं येऊन काहीतरी नवीन घ्यावं आपण. नवीन घ्यावं. किंवा काही गोष्टींची सुरुवात तरी करून बघू. बिलकुल बिलकुल. मग त्याच्यासाठी इथं येण्याचा प्रयत्न केला. अच्छा, इथे येण्याचा प्रयत्न केला. नेमकं तुम्ही इथे कसे डायरेक्टली आले? तुमचे रील बघून. रील बघून. ओके, थँक्यू मॅम. तर नेमकं तुम्हाला वाटतं का तुमचा रिस्पॉन्स येईल या कपड्याचा जो बिझनेस आहे, व्यवसाय आहे हो, त्याच्यामध्ये? येईल ना. नक्कीच येईल. हो. तुम्हाला नॉलेज आहे कपड्याचं? नॉलेज तर नाही, पण मिस्टरांना खूप आहे. अच्छा, म्हणजे ते सपोर्ट करतात तुम्हाला. इथपर्यंत सगळं काय आहे ते माझ्या मिस्टरांमुळे. अरे बापरे, म्हणजे त्यांचा सपोर्ट असलाच पाहिजे मॅम. कारण की कसं आहे, 2 मुलं आहे, एक मुलगी एक मुलगा, जबाबदारी बी आहे. बिलकुल त्या हिशोबाने बरोबर आहे. आणि तुम्ही आपल्या मराठी महिलांना काही मेसेज देऊ शकता? मी जशी सुरुवात केली तशी प्रत्येक घरातून प्रत्येक बाईने केली पाहिजे. बिलकुल. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला स्टाफचा? खूप छान. म्हणजे असं नाहीये मी व्हिडिओ काढते म्हणून नाही, पण आपल्या मराठी लोकांना कळलं पाहिजे. आपल्या मराठी माणसांसाठी तर मराठी माणसं खूप छान आहेत. अच्छा, तर ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. खूप सुंदर रिव्ह्यू दिला. आणि स्टार्टिंगला त्या मला भेटल्या. ऍक्च्युली मला इतकं हे वाटलं की त्यांनी जेव्हा माझा असा हात पकडला, मॅडम फोटो काढा वगैरे, म्हणजे एक आपुलकी निर्माण होते मंडळी. तर तुम्ही एकदा या, इथे बिझनेस स्टार्ट करा अजमेरा फॅशन सोबतून. इथे आल्यानंतर तुम्हाला सपोर्ट 101% मिळत असतो. कपड्याचं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला कपड्याची माहिती भेटते. नेमकं तुम्ही आणि सेट टू सेट सर्व कलेक्शन मिळाले असेल. सिंगल पीस कुठलाच नाही मिळाला. तर मंडळी या ठिकाणी म्हणजे की शब्दच नाहीये, कपड्यासोबत मदत बी खूप होते आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी. त्यांची स्वतःची गाडी येते. आपण कुठं आहे फक्त आपण कॉन्टॅक्ट करायचं, स्वतः त्यांची सर्व्हिस भेटून जाते आपल्याला. ओके, तुम्ही सकाळी आले वाटतं? हो. अच्छा. तर आम्हाला कॉन्टॅक्ट केला दादाने. आम्ही सांगितलं का इथं आहे आम्ही लॉन्च, मग त्यांनी खूप मदत केली आम्हाला इथपर्यंत. ओके. म्हणजे ऍक्च्युली पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा आहे. एकदा कॉल केला की गाडी पण येते त्या हिशोबाने. थँक्यू सो मच मॅम. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, एक स्वामी सेविकरी मला परत एकदा ज्या ताई आहेत त्या भेटल्या. तर मंडळी तुम्ही पण एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. या ठिकाणी आल्यानंतर फुल सपोर्ट मिळतो. कपड्याचा बिझनेस का करायचा, कशासाठी करायचा आणि तुम्ही का करू शकता, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर सांगत असतं. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.